निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात जी नस्ती आहे किंवा फाईल आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये 15 ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकल ट्रेन्स याबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 15 दिवस असणं आवश्यक आहे, अशा 14 दिवस असणं आवश्यक आहे अशा व्यक्तींना प्रवास करणं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे, अनुज्ञेय झालेलं आहे। आणि त्यामध्ये आता त्यांचं स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचं प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखवलं तर मासिक आणि त्रैमासिक पासेस इश्यू करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत। आणि एक नक्की आहे की अशा पद्धतीनं न वागता तशा बळजबरीनं कोणी प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर 500 रुपये दंड आणि 1860 IPC खाली कारवाई सुद्धा होऊ शकते। दुसरा महत्त्वाचा आहे उपहारगृह, म्हणजे सर्व रेस्टॉरंट्स यांना 50% आपण मान्यता देण्यात आलेली आहे त्यांच्या कॅपॅसिटीच्या। आणि खुल्या प्रांगण लॉनमध्ये त्याच ठिकाणी होणारे जे विवाह सोहळे आहेत त्यामध्ये जे खुल्या प्रांगणात होतील विवाह सोहळे त्याला 200 मॅक्झिमम अलाउड केलेले आहेत आणि हॉलमध्ये जी सिटिंग कॅपॅसिटी असते त्याच्या 50% त्या ठिकाणी अलाउ केलेले आहेत किंवा 100 याच्यापेक्षा जास्त नव्हे अशा पद्धतीनं मंगल कार्यालयांमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे साधारणपणे कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयांमध्ये शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राथम्याने आपण कोविड लस देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे। आणि असंही सांगितलंय की खाजगी आणि औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे ज्यांनी कोविड लसीकरण म्हणजे पूर्ण झालेले असेल अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खाजगी जे कार्यालय आहेत त्या खाजगी कार्यालयामध्ये 24 तास खाजगी कार्यालय चालू राहू शकतील, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खाजगी कार्यालयांनी त्यांच्या गरजेप्रमाणे एका सत्रामध्ये 25% लोक जर उपस्थित ठेवले तर त्या पद्धतीनं ते स्टॅगर्ड पद्धतीनं उपस्थिती ठेवून आपल्याला खाजगी कार्यालय चालू ठेवता येतील अशीही त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। सर्व जेवढे काही शॉप्स आहेत ते सर्व शॉप्स आपण 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे सिनेमा आणि मल्टीप्लेक्स आहेत त्यामध्ये पुढील आदेश येऊपर्यंत तूर्त तरी सुरू करण्याची परवानगी नाही, कुठलेच नाही, सिनेमागृह नाही, नाट्यगृह नाही, मल्टीप्लेक्स नाही। धार्मिक स्थळांमध्ये देखील तूर्त बंदी आहे पुढील आदेशापर्यंत। साधारणपणे इंडोर स्पोर्ट्स जे आहेत या इंडोर स्पोर्ट्समध्ये असलेल्या खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांचे
देखील लसीकरणाचे 2 मात्रा पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी जर झालेल्या असतील तर मग इंडोर जे काही स्पोर्ट्स आहेत, मग ज्यात बॅडमिंटन, टेबल टेनिस वगैरे ह्या सगळ्या यांना आपल्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी एक सूचित करावायचं आहे की जे तिसरी वेव्ह च्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एकूण उत्पादित होणाऱ्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हे 1300 मेट्रिक टन आहे. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रांनी आणखीन एक 200-300 मेट्रिक टन आपण वाढवू अशा पद्धतीचं खात्री दिली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी वाढही केलेली आहे. आणि PSA जे प्लांट्स आहेत त्या PSA प्लांट्स एकूण जवळजवळ 450 प्लांट्सच्या ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 141 आज प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला. या सगळ्यांचं जरी आपण पूर्ण क्षमतेने जरी वापर झाला तरी 1700 ते 2000 मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजन आपल्याला मॅक्झिमम उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्र शासनाने ज्या तिसऱ्या वेव्हच्या संदर्भात सांगितलेलं आहे की दुसऱ्या वेव्हचा जो पीक होता त्याच्या 1.5 पटीपर्यंतची व्यवस्था करा अशा स्वरूपाने सूचित केल्या कारणाने जवळजवळ 3800 मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय आज असा झाला की 700 मेट्रिक टन पर डे ज्या दिवशी तिसऱ्या वेव्हमध्ये लागेल त्या दिवशी ताबडतोबीनं महाराष्ट्रभरात स्ट्रिक्ट लॉकडाऊन ऑटो मोडमध्ये करण्यात येईल. त्यामुळे कारण ऑक्सिजन ही इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं लागत असल्या कारणाने केंद्राकडून किती मदत होऊ शकेल वेळेवर हे सांगता येणं आज शक्य नसल्यामुळे आज या संदर्भात सुद्धा आपण निर्णय घेण्यात आलेला आहे. साधारणपणे शॉपिंग मॉल्सच्या बाबतीत पूर्ण आठवडाभर 10 वाजेपर्यंत शॉपिंग मॉल सुरू ठेवण्यास हरकत नाही अशा पद्धतीच्या मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु सर्व महाराष्ट्रभर, हे मी सांगतोय हे सर्व महाराष्ट्रभर, कुठल्याही एखादा जिल्हा वगळलेला नाही, सर्व जिल्हे आहेत आणि त्यामुळे शॉपिंग मॉल्स मान्य केलेले आहेत. 10 वाजेपर्यंत मान्य केलेले आहेत. परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत त्यांनी मात्र डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे आणि डबल डोस दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा 14 दिवस त्यांनी पूर्ण करण्याची आवश्यकता देखील आहे. तसं सर्टिफिकेशन दाखवणाऱ्या व्यक्तींना मॉल्समध्ये जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. बिलकुल बिलकुल. मात्र नाही, तसं नाही अलाउड. दुकानांना मात्र जे काही कर्मचारी आहेत, व्यवस्थापनमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्ण त्यांचे डबल डोस झाले असायला हवे असं दुकानांच्या बाबतीत मात्र मान्यता देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेस्टॉरंट्सच्या बाबतीत म्हणजे उपाहारगृहांच्या बाबतीत जे लोक त्या ठिकाणी भोजनासाठी किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेले असतील त्या लोकांना वेटिंग पिरियड जो काही असेल त्यावेळी सुद्धा मास्क घालणं कंपल्सरी आहे. पूर्ण उपाहारगृह सुद्धा पूर्ण सॅनिटाईज करणं आवश्यक आहे. वेटर्सने मास्क घालणं आवश्यक आहे. संपूर्ण रेस्टॉरंटच्या अनुषंगाने त्यांची जी बसण्याची व्यवस्था आहे ती पण सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी आणि सगळे मॅनेजमेंट आणि काम करणारे कर्मचारी सर्वांनी डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे. या अटी शर्तीवरच रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व रेस्टॉरंट्स 10 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. रेस्टॉरंट 50% कॅपॅसिटी. त्याचबरोबर मला असं म्हणायचं, विवाह सोहळ्याच्या बाबतीत बोललोय, शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भात
नोटिफिकेशनमध्येच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की त्या विभागाचे विभाग हा तो निर्णय घ्यायला सक्षम राहील. परंतु एक नक्कीच आहे की टास्क फोर्सच्याही मेंबर्सनी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टास्क फोर्सच्या अध्यक्ष असतील किंवा पीडियाट्रिक टास्क फोर्स जो एक स्वतंत्र टास्क फोर्स राज्यामध्ये आहे आणि आपला जो पहिल्या वेव्ह पासून जो अस्तित्वात असलेला जो राज्याचा टास्क फोर्स आहे त्या सर्वांनीच शाळा कॉलेजेसला सुरू करण्याच्या संदर्भात आपली युनॅनिमसली विरोध दर्शवलेला आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्याबरोबर संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचा अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो आज रात्री कदाचित त्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल किंवा उद्या सकाळपर्यंत त्याच्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल. परंतु त्याच्या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग या संदर्भातली बैठक होईल. मी स्वतः डायरेक्टर हायर एज्युकेशनशी मुद्दाम बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथला जो काही त्या विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणारे जेवढे काही जिल्हे आहेत त्यांच्या एज्युकेशन सोसायटीज यांच्याबरोबर चर्चा करून ते 2-4 दिवसामध्ये आरोग्य विभागाला त्यांचा अहवाल देणार आहेत आणि नंतर त्यावर अंतिम निर्णय कॉलेजच्या संदर्भात होईल. मतभेद आहेत का शाळा सुरू होण्याबाबत? कारण ऑलरेडी जीआर निघाले आणि आता पुन्हा का चर्चा होते? तर आरोग्यमंत्री टोपे यांची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी त्यांनी हॉटेल मॉल्स उद्यापासून सुरू होणार असल्याचं सांगितलेलं आहे. राज्यातील हॉटेल आणि मॉल्स आता उद्यापासून नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भात ते माहिती देत होते. याविषयीची अधिक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंगल डोस वाल्यांना सुद्धा आपल्याला थोडं थांबवावं लागत आहे आणि सेकंड डोसला अगोदर प्राधान्य द्यावं लागत आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज किस तरीके से मंत्रिमंडल में फैसला हुआ है? मंत्रिमंडल में आज जो निर्णय हुआ, हमारे आरोग्य विभाग के माध्यम से जो फाइल थी जिसमें टास्क फोर्स और हेल्थ डिपार्टमेंट के जो सूचनाएं थे उसमें माननीय मुख्यमंत्री जी ने उसको मान्यता दी और वह मान्यता देने के बाद कैबिनेट में भी उसकी चर्चा हुई. तो खास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि ट्रेन्स को अभी पैसेंजर्स को अलाउ करने वाले हैं, लेकिन एक कंडीशन पे अलाउ होगा कि 2 डोसेस उन्होंने लेना चाहिए और सेकेंड डोज के बाद 14 दिन होना जरूरी है. उनका आइडेंटिफिकेशन कार्ड और जो डोसेस लिए गए हैं उसका सर्टिफिकेशन, इसका वैलिडेशन ये रेलवे डिपार्टमेंट करेगी और वो वैलिडेशन के माध्यम पे अभी वीकली और यानी 3 वीक तक का पासेस वो इशू करने का निर्णय हुआ है और इसलिए वो पासेस इशू किए जाएंगे और जिनके पास यह सब पासेस है उन्हीं को अंदर बैठने की अनुमति रहेगी. सेकेंड मुद्दा है सभी शॉप्स 10 o'clock तक, आज तक 8 बजे तक थे लेकिन अभी 10 बजे तक खुले रहने की अनुमति दी गई है. सभी शॉप्स के ओनर्स ने उनके कर्मचारियों को और उनके मैनेजमेंट को 2 डोज देने चाहिए, यह भी कंडीशंस रहेगी. रेस्टोरेंट्स के हद तक सभी जो कर्मचारी हैं वहां पर की जो मैनेजमेंट है उन्होंने भी 2 डोज लेना बंधनकारक है या उनको कंपल्शन है. उनके जो वेटर्स हैं उन्होंने भी 2 डोज लेना जरूरी है और जो बैठने की जो व्यवस्था है वह भी इस तरह की होना चाहिए कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन हो. जो वेटिंग में लोग रहेंगे उन्होंने भी मास्क पहनना जरूरी है और सभी उपहार गृह में सैनिटाइजेशन होना भी बहुत जरूरी है.
यह सभी कंडीशंस के ऊपर ही उनको अनुमति दी गई है। रेस्टोरेंट्स के टाइमिंग आज तक 8 बजे तक थे, लेकिन अभी महाराष्ट्र में सभी जिलों में 10 बजे तक की अनुमति दी गई है। मॉल्स, जो सभी लोगों की एक उत्सुकता थी कि कब शुरू होंगे, तो 15 अगस्त के बाद मॉल्स भी शुरू होंगे और मॉल्स में जाने के लिए सभी जो ग्राहक है उनको 2 डोज लेना कंपल्शन है। उसका सर्टिफिकेशन एंट्री पॉइंट पे दिखाना कंपल्शन है, तभी वो उनको मॉल्स में एंट्री दी जाएगी। तो मॉल्स खुले करने की और 10 बजे तक खुले रहने की अनुमति दी गई है। उसके बाद ऑफिसेज जो है, गवर्नमेंट ऑफिसेज, प्राइवेट ऑफिसेज, सभी के लिए अभी पूरी तरह से खोलने की अनुमति दी गई है। प्राइवेट जो ऑफिसेस है उनको 24 आवर्स खुले रखने की भी अनुमति दी गई है। उनको जो स्टैगर्ड तरीके से 25% हर सेशन, हर जो सत्र होता है उसमें अगर उन्होंने उपस्थिति रखे तो सोशल डिस्टेंसिंग भी मेंटेन होगा और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर भी ठीक से उन्होंने अनुपालन करना जरूरी होगा। उसके बाद जो इंडोर स्टेडियम्स है या जिम्नेशियम्स है, वहां पर जिम्नेशियम्स और स्पाज सभी में 50% की अनुमति रहेगी और उनको परमिशन दी जाएगी। तर आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते। त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय घेतले गेलेले आहेत ते निर्णय त्यांनी बोलून दाखवलेत। 2 डोस घेतलेल्यांना मॉलमध्ये परवानगी असणार आहे। चित्रपटगृह मात्र बंद राहणार आहेत। शाळा सुरू करण्यावर पुन्हा चर्चा होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि खासगी कार्यालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र 24 तास कार्यालय सुरू ठेवण्यास देखील परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। याविषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत। मात्र या ठिकाणी वेळ झाली आहे थांबण्याची। तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।